पल्ले, चमकी ज्वेलर्स कडून आपल्याला 2 लाख रुपये मिळाले होते, बरोबर? त्यातून आपण अनाथ आश्रमाला दान केले 1.25 लाख रुपये. आणि त्यातून आपले खर्च वगळता हे टोटल उरले आहेत 2 रुपये. फक्त 2 रुपये उरलेत. हा असू दे. ते नाही का आपण ते इस्टेट एजंटची पुंगी वाजवली ते. अरे नीट बोल ना पल्ले. पुंगी बिंगी काय? त्याचा फ्रॉड पकडून दिला, त्याच्यामधनं आपल्याला 1 लाख रुपये मिळाले आणि त्याच्यानंतर काहीच खर्च झालेले नाहीयेत. कसे खर्च नाही झाले? तुला आठवतंय का मागे तू एका रोड रोमियोला चमकवलं होतंस? मस्त असं मस्त वाटलं असेल ना तुला, फिलिंग बिलिंग. त्याचा 1 रुपया सुद्धा मिळाला नव्हता. त्यामुळे आधीच 1 लाख रुपये होते, त्यातनं आपण सगळे खर्च केलेत. हा मग ठीक आहे, मानसिक समाधान तर मिळालेलं ना. आणि त्याची कोणी किंमत करू शकतं का? आज त्या रोडवर जाऊन बघ, मुली बिनधास्तपणे येऊ जाऊ शकतात. कशाचीच भीती उरली नाहीये त्यांना. आली मोठी ब्लॅक कॅट. ओ, तुम्ही बॅटमॅन असल्यासारखं बोलू नका. हॉस्पिटलमध्ये होता ना तेव्हा बघितली तुमची अवस्था. आणि आता मी सांगू का, तो एक जण मुजोरपणे गाडी चालवत होता, त्याचा तू पाठलाग केलास, त्याला मारलंस. तो सगळा खर्च आपण केलाय. आठवतंय ना? आठवतं. हे अलंकार, ही उषा कोण आहे रे? कोण उषा? तू लिहिलेस इथे उषा 20,000. तू तुझा हिशोब बघ ना, माझा हिशोब काय बघतेस? एवढं काय? नशीब हिशोब तरी ठेवलायस. बरं किती पैसे किती उरलेत आपल्याकडे आता? पुढच्या महिन्यापुरते तरी आहे, कारण या नवीन घराचं डिपॉझिट आणि भाडं तर आपण भरलंय. आणि हे बघ, एका महिन्याचे पैसे उरलेत. अरे यार पल्ले, याला काय अर्थ आहे? ऑर्डर आली. जा घेऊन ये. जा ना अलंकार, माझ्याकडे कॅश नाही. कॅश मी देतो. जा 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 पल्ले, यार मी आत्ताच आजारातनं उठलोय ना. जा ना, तू घेऊन ये ना. हे बघ, जा जा जा. मला ताप येतोय काय काय माहिती. अलंकार, उठ. किती वेळा सांगितलं फरशीवर झोपू नकोस, ताप होता ना. हे घे गिळ. नवऱ्याशी असं बोलतात पल्ले? कसं बोलावं नवऱ्याशी? घ्या जेवा. घ्या जेवा, याच्यामध्ये आपलेपणा नाही रे. घे गिळ, कसं आपलं आपलं वाटतं. गिळा. घ्या घ्या, जेवायला घ्या. एकत्रच बसू म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. एकत्रच बसायला लागणार आहे. तुला माहिती आहे ना मला कार जेवण जात नाही ते. पल्ले तुला ना मी एखाद दिवशी असं मस्त 5 स्टार मध्ये जेवू घाले. पुढच्या महिन्याचे पैसे राहिलेत फक्त आणि 5 स्टार मध्ये जेव घालणार आहेस. अलंकार शेठ कुठे? बरोबर आहे पल्ले तुझं. असं किती वर्ष जगणार होत आपण? मी तर 100 वर्ष जगणार आहे. पल्ले किती वर्ष जगणार आहोत असं नाही विचारलं मी. हे असं किती वर्ष जगणार आहोत हे विचारतोय मी. आयुष्यात काहीतरी ठहराव पाहिजे ना. मग हिशोब केल्यावर लक्षात येत आहे की आपल्या हाती काहीच लागत नाहीये. ए मी मराठी, तुझी फिलॉसॉफी तुझ्या पुस्तकांमध्येच ठेव ना. पहिले फिलॉसॉफी नाही का हे? हा अनुभव आहे हा. मी तुला सांगतो, मी आजारी पडलो ना तेव्हापासून मला जरा जास्त जाणवतंय. बघ ना, हे आपलं काम, आपली कामाची पद्धत, याला ना कसं काहीतरी सुवर्ण मध्य पाहिजे. थोडक्यात काय तर अचानकच तुला सेटल होण्याची काळजी वाटू लागली. कदाचित. अलंकार काय करतोयस? सँडविच करतोय. खाणार? का बस, मी नीट विचारलं होतं ना तुला.
अहो दिसत नाही का पल्ले, अंतरून टाकतोय मी ते. कोणासाठी? तू खाली झोपायचं नाहीयेस. पल्ले एकच बेड आहे, मला खाली झोपायलाच लागेल. बेड एकच आहे, आय नो, पण खाली तू नाही, खाली मी झोपणार आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीत बॅरिकेड टाकलंच पाहिजे का तू? हॅलो, तू आरामात हॉस्पिटलमध्ये होतास ना, तेव्हा रात्र रात्र जागून मी काढलीये, तू नाही. कळलं? किती दिवस ऐकून दाखवणारच गे? जोपर्यंत तुझा मेडिसिनचा कोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत तू वर झोपायचंय. फरशीचा गाठा अंगात गेला ना तर परत हॉस्पिटलाइज करायला लागेल तुला. ही बळजबरी दरवेळेस ऐकून घेणार नाही. चल झोप वर, सांगितलं तेवढं करत नाही. ही तुझी आहे ना, चल घे. पहिले शेवटचं ऐकून घेतो मी, शेवटचं आहे हे. आजच्या दिवसात हे तुझी कुठली? हे तुझी घे. पण मी इथून पुढे तर नाहीच, म्हणजे नाहीच. शेवटचं हे नाही, याच्या पुढे नाही. ए झोप ना आता. दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे स्वतःचा फोन बंद कर आधी. औषधं घेतलीयस ना, झोप येत नाही अजून? मी औषधं घेतली, मला कधी पण झोप येईल. पण तुझं काय? ए बल्ले 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 बल्ले, उठ 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 उठ. बल्ले बल्ले, काय 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 होतं? लाईट बंद कर ना. तुला नाही बंद करता येत? काय मी केलं असतं लाईट बंद, पण ना या फरशीचा गारवा माझ्या पायांना सहन नाही होत. गुड नाईट पल्ले. अगं मी तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? नाही, तू माझी आहे म्हणून मी तुला सांगतो ना. ऐक तू माझं ऐकायचं नाहीये का तुला? तू ऐक ना, ऐक ना तू. सॉरी सॉरी, मी चॉकलेट आणायला विसरलो. माझ्यातला अर्ध चॉकलेट खा ना तू. आई बाबा घरात नाहीये. नाही, अजिबात नाही. चल ते मी ना तुला सायकलवर लांब लांब फिरायला घेऊन जाईन. घाम किती आला याला, परत ताप तर आला नाही ना? ए तू माझी आहेस, मी तुझा आहे. हा, मी तुला ना दिवाळीत कार्ड पाठवेन आणि त्या कार्डवर लिहेन माझी प्रिया उषा. उषा? ही उषा कोण आहे? मॅडम झोपल्यात अजून. झोपा झोपा. आओ, येते मी. आराम करा, कुठे जाऊ नका आणि दार लावून घ्या. आज तरी माझं काम होऊ दे रे बाबा.
अलंकार, अरे अलंकार दारू, अलंकार, अलंकार. अगं बाई, झोप मोड केली वाटतं. नाही नाही, आता उठतच होतो आम्ही. बरं, सकाळी पाणी भरून ठेवलंय मी. उद्यापासून लवकर पाणी भरायचं. हो हो, थँक्यू. आणि हो, सामान लागलं का तुमचं? हा म्हणजे फारसं तसं काही सामान नव्हतंच. बरं, काही अडचण आली तर मला फोन करायचा. माझं काही इतर घर मालकांसारखं नाही बरं का. भाडेकरूला काही त्रास होता कामा नये. आणि हो, शेजारी पाजारी कोणी काही बोललं तर उगाच वाद घालायचा नाही. मला फोन कर. हो, अगदी तुम्ही सांगाल तसं करू आम्ही. बरं चल, येते मी. जरा घाईते. काका कुठे आहेत? अगं झोपले, आराम करा म्हणाले जरा. अच्छा, काय झालं? पण तुम्ही जरा टेन्शन मध्येच दिसताय. आता आलात की हॉस्पिटल मधून परत? अगं आले खरं, पण अडचणी काही संपतायत का? आता काय नवीन अडचण आहे तुम्हाला? अगं काही नाही, त्या ते बंगाली बाबा आहेत ना, त्यांच्याकडे जायचंय मला. कोण? बंगाली बाबा? हे कोणी रिलेटिव्ह आहेत का तुमचे? अगं नाही ग, बंगाली बाबा म्हणजे एक मोठे मांत्रिक आहेत. अगं यांचं मेडिक्लेमचं काम होत नाहीये ना. किती चक्रा मारल्या, दरवेळेला होतं अगं, पण यावेळेला होतच नाहीये. शेवटी आमचं ठरलं बंगाली बाबाकडे जायचं. आता तेच काय ते करतील. अहो पण त्यांनी काय होणार आहे? हे बघा, त्यांनी काही होत नाही. आता पेशंट तुमचा डॉक्टरांकडे बरा झाला ना, मग मेडिक्लेम साठी बंगाली बाबांकडे कसं काय जाऊ शकता तुम्ही? अगं सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात ग. अगं काही ना काही आपल्याला विश्वास नसला तरी करावंच लागतं. बरं जाऊ दे, चल येते मी. पल्ले चहा. चला, आवाज आलाय, जा. ए पल्ले, ए गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ये चहा बिस्किट याला. गेल्या 100 वर्षापासून जगाचा फेवरेट नाश्ता. तू सकाळ सकाळी उठून चहा केलास? हा, फक्त चहाच नाही केलाय, स्वतःच आवरलंय सुद्धा. आणि मग हा फक्कड चहा केलाय. म्हणजे तुला एकदम बरं वाटतंय? काय विचारायचं काय त्यात, वाटत नाही का? एका रात्रीत असा ठणठणीत बरा झालोय ना मी. एक काम करू आपण, आता तू वर झोप, मी खाली झोपतो आजपासून. ए, अजिबात नाही. का? तुला असं वाटत असेल तू एकदम बरा झालायस, पण तू एकदम बरा झालेला नाहीयेस. काय बोलतेस तू? तुला माहितीये, काल रात्री तुला खूप घाम आलेला, खूप अस्वस्थ होतास तू. आणि काय तू बरळत होतास. पहिले मला घाम आला असेल, मी अस्वस्थ झालो असेल, त्या गोळ्या औषधांमुळे होतं. पण मी बरळत होतो, हे जरा जास्त नाही होत? लहानपणापासून आतापर्यंत मला असं कोणीच बोललं नाही, म्हणजे मला आठवतच नाही असं की मी बरळलोय कधी. तर अलंकार, जो माणूस झोपेत चालतो आणि बरळतो त्याच्या कसं लक्षात राहील? बरं ठीक आहे, पण घरचे तर सांगतात. पण मला घरच्यांनी पण कधी सांगितलं नाही की मी बरळतो म्हणून. हा ठीक आहे, नसेल सांगितलं, कदाचित हे असं पहिल्यांदा झालं असेल. पल्ले तुला ना भास होत असते. मी झोपेत भास होतात, तुला कोणी सांगितलं नाही का? बिस्किट फेकून मारे ना. सॉरी ठेव घे चहा घे. आणि मला एक सांग, ही उषा कोण आहे? हे बरं आहे, म्हणजे तुला भास होणार आणि तू मला छळणार. वा वा वा. मी सिरियसली विचारते, उषा कोण आहे? पल्ले अगं, एक अलंकार, शेजारच्या बाई काय म्हणत होत्या सांग मला. तू झोपेत बरळतोस, त्या दिवसा बरळत होत्या. म्हणजे मेडिक्लेम मिळत नाही म्हणून त्या बंगाली बाबा नावाच्या मांत्रिकाला भेटायला गेल्यात. बंगाली बाबा? तुला माहिती ते कशी जाहिरात करतात? तर मी तुला दाखवतो. मी तुला काहीतरी विचारत होते. ये थांब, मी जाहिरात दाखवतो ना तुला. माझा फोन ते कसे बरळतात ना ते. आई हे बघ, अलंकार, काम था बाबा बंगाली मांत्रिक 10 मिनट में सभी समस्याओं का समाधान, भूत प्रेत जादू टोना किया कराया, अलंकार, मी तुला काय? काम बंधन, संतान पूर्ति, दुश्मन से छुटकारा. अरे स्पेशालिटी मूठ करणी, प्रेम विवाह वशीकरण. म्हणजे यांची सुद्धा स्पेशालिटी बघ ना. असं धरून मारला पाहिजे ना एकेकाला. काय लिहितील ना, सांगता येत नाही.
अरे जागीस तू अजून? मला वाटलं झोपली असेल. कुठे गेलेलास? आणि मी केलेले फोन का नाही उचललेस? थांब जरा, स्वास्थ्य घेऊ दे मला. आणि मी तुला मेसेज केला होता की मी बिझी म्हणून. हा, मग नंतर कॉल बॅक करायला काय झालेलं? विसरलो मी. का विसरायला असलं कसलं काम होतं? बर, तू एखादा पिक्चर बघायला गेला असशील नाही का? नाही मी तू असं एकदम डाऊट काय देतेस माझ्यावर? पार्टनर आहे मी तुझी अलंकार, लाईफ पार्टनर. मला हे सगळं माहित असलं पाहिजे ना. एक काम आलं होतं. काय का? तुला हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आत्ताच हवी का? थांब ना जर मला फ्रेश होऊ दे मला. थांब. अलंकार, आज मी तुझे कपडे धुतले आणि त्यात मला ही चिठ्ठी सापडली. बाकी सगळं तर पाण्यामुळे पुसलं गेलंय, पण जिने कोणी ही चिठ्ठी लिहिली आहे ना, तिचं नाव बरोबर आहे याच्यावर. बघू. उषा, तू कशाला माझे कपडे धुतलेस? विषय बदलू नकोस अलंकार. ही उषा कोण आहे? हे मला माहित नाही. हे माझ्या पॅन्ट मध्ये सापडली का ही? तुला मी मूर्ख वाटते का अलंकार? तुझ्या डोळ्यात साफ दिसतंय तू खोटं बोलतोयस ते. नाही पल्ले, हे आपल्यात ना कोणीतरी भांडण लावतंय, गैरसमज निर्माण करतोय. जाऊ दे, सोड. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. नाही पल्ले ऐक ना, कोणीतरी मुद्दाम करताय. मी तुला बोललो, त्याचा राग आला का तुला? अगं मला तसं नव्हतं म्हणायचं. सॉरी. आई बाबा घरात नाहीये. मी ना तुला असं सायकलवर बसून तू माझी आहेस, मी तुझा आहे ना. मी ना तुला जत्रेला घेऊन जाईन आणि ना मी तुला पाठीवर बसून जत्रेला घेऊन जाईन. मी तुला दिवाळीला कार्ड पण पाठवेन आणि त्यावर लिहीन, माझी प्रिय उषा. अलंकार, कोण आहे? तुम काय? मी आहे पल्लवी. पल्ले यार, ते केस बांधत जा ना. एखाद्याला हार्ट अटॅक येईल असं बघितलं तुला तर. हार्ट अटॅक आता तुला येणार आहे. मला काय संबंध आहे? अलंकार, मी तुला सकाळी म्हणाले ना तू बरळतोस म्हणून. पल्ले अजून तू तिकडेच अडकलीस ना. अरे तुला भास होत आहे आणि मला त्रास देतेस. तू झोप यार, मला पण झोपू दे. झोप. तुझ्याकडे काय प्रूफ आहे मला भास होतो याचा? पल्ले जर का मला माहित असतं ना तर प्रूफ काढून ठेवले असते मी. पण माझ्याकडे आहे. काय? तू बरळतोस याचा प्रूफ. मी बरळतो याचं प्रूफ आहे? हो. हे बघ. सायकलवर बसून जत्रेला घेऊन जाईन. डोळे मोठे करून काय बघतोयस? तूच आहेस ना? हे पल्ले, मी कसं काय बरळू शकतो यार? वा, चोराच्या उलट्या बोंबा. नाही मला खरंच कळत नाही. मी बरळू कसं काय शकतो? अलंकार, हे बघ, तू माझ्यापासून काहीतरी लपवतोयस. काय लपवतोयस? नाही मी लपवत नाही. मलाच कळत नाही पल्ले. थांब मी आलो जर. एक मिनिट, कुठे चाललायस तू? थांब आलो. अलंकार, कुठे चाललायस? जाऊ. तू